स्वामी, मला तुमचा आधार हवा आहे. मला तुमची साथ हवी आहे. मी जे आता काम करत आहे, मला त्याच्यामध्ये यश हवं आहे. कारण की पहिले मला असं वाटत की माझे स्वामी माझ्यासोबत आहे, तर माझे काम चांगल्या प्रमाणे आणि चांगल्या पद्धतीने पार पडत होते. पण आता असं वाटतं आहे की स्वामी माझ्यासोबत असं का होत आहे? स्वामी, तुम्ही माझ्यावर रुसले आहेत का? मी तुम्हाला विसरली नाही आहे. मला माहीत आहे, मी तुमचं नामस्मरण करत नाही आहे याचा तुम्हाला राग आला आहे. नको स्वामी, माझ्यावर असा राग नको करू. माझ्यावर असा अन्याय नको करू. मी नेहमी स्वामींचं नाव घेत असते. नेहमी स्वामी असतात म्हणजे दिमागात, माझ्या ध्यानामनात फक्त स्वामी असतात. तर स्वामी, तुम्ही माझं ऐका आणि मला ज्या कामामध्ये यश आहे, मी जास्त काहीच मागत नाही आहे. मला काहीच नको आहे तुझ्याकडून, पण जी मी प्रयत्न करत आहे फक्त त्याच्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे. स्वामी, मला तू जे म्हणजे भरभरून लोकांना देत असतो तेवढं मला नको आहे, पण जे माझ्याकडे आहे, मी जे प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये फक्त साथ दे. खूप अडचणी सोसल्या रे स्वामी, खूप अडचणीमधून निघालो आम्ही. पण आता ज्यामध्ये आम्हाला यश हवं आहे, खूप जास्त काही नको आहे, फक्त तू साथ दे. तुझी साथ हवी आहे, तुझा आशीर्वाद हवा आहे. तुझ्याकडून आम्हाला काहीही नको, फक्त आशीर्वाद हवा आहे. तुझ्याकडून धन संपत्ती काहीही नको, कारण की आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही कष्टाळू आहोत, तर आम्ही म्हणजे दुसऱ्याकडून काय लुबाडायचं, हे करायचं, लुबाडून करत तर नाही आहोत. तुला माहीतच आहे, आम्ही कष्ट करून करत आहोत. तर तू आम्हाला साथ दे. तुझी साथ हवी आहे. तू हवा आहे आम्हाला. तुझा आशीर्वाद हवा आहे. आमच्या डोक्यावरचा जो हात आहे तो कधीच काढू नको, किंवा आम्हाला रुसवू नको, किंवा लढवू नको. आम्हाला जे हवं आहे, आम्ही जे कष्टानं उभं करत आहोत त्याच्यामध्ये तुझी साथ हवी आहे. असं का होत आहे? जे काही करायला गेलं आहे त्याच्यामध्ये अपयश मिळत आहे. वाटत आहे की आता होईल, पण त्याच्यामध्ये यश मिळत नाही आहे. तर स्वामी, कृपा करून तू आमच्यावर आशीर्वाद दे. तू आमच्यावर कृपा कर आणि आमच्यासाठी जे बनलं आहे ते आम्हाला दे. बाकी कोणाचं काहीच नको आहे, कोणाचं जास्तीचं नको आहे. कारण की जास्तीचं घेतलं तर ते पचत नाही, आणि जास्तीचं घेतलं तर त्याला द्यावं पण लागते. म्हणून जे आमचं आहे ते फक्त आमचं राहू दे, आणि जे आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये यश मिळू दे. श्री स्वामी समर्थ. आता लोक सगळे याला लुबाडून त्याला लुबाडून पैसे लुबाडतात. तसं आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला सत्याने जगायचं आहे आणि कष्टानं खायचं आहे. कष्टाचं जे मिळत आहे ते आपलं आहे, आणि जे दुसऱ्याचं आहे ते हिरावून घ्यायचं नाही आहे. जे कष्टाचं आहे ते आपलं आहे, आणि कष्टानं करत आहोत तर ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही, असंही आहे. पण जे स्वामी आमचं आहे ते आम्हाला मिळवून दे. जे आम्ही सोचलं आहे आमच्यासाठी ते आम्हाला मिळू दे. बाकी कोणाचं काहीच नको आहे स्वामी. म्हणून तू आम्हाला आमच्या कामामध्ये यश मिळू दे. आता होईन उद्या होईन हे काम करता करता पूर्ण म्हणजे वेळ निघून चालली आहे. तर त्या वेळेच्या आधी होणारं काम तू बघून घे, आणि प्लीज स्वामी आम्हाला कृपा कर आमच्यावर, आणि आमचं जे काम थांबलं आहे ते पूर्ण कर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.